नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत, जी खास महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांसाठी आहे. बांधकाम कामगार पेन्शन योजना. आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना किती महत्त्वाची आहे, चला तेच आज सविस्तरपणे समजून घेऊया. 60 नंतर काय, ही चिंता जवळपास प्रत्येकालाच असते, नाही का? आयुष्यभर केलेल्या कष्टाचं फळ उतारवयात मिळावं, कोणावर अवलंबून राहायची वेळ येऊ नये, असं सगळ्यांनाच वाटतं. पण हे होणार कसं? याच मोठ्या प्रश्नावर एक उत्तर आता मिळालं आहे. आणि ते उत्तर म्हणजे ही नवी पेन्शन योजना, जी खास बांधकाम कामगारांसाठी शासनाने सुरू केली आहे. आयुष्यभराच्या मेहनतीला सन्मान आणि भविष्याला एक प्रकारची हमी देणारी ही योजना आहे. चला तर मग बघूया काय आहे ही नवी सुरक्षा. ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत म्हणजेच आपल्या महामंडळामार्फत राबवली जाते. या योजनेचा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. ज्या बांधकाम कामगारांचं वय 60 वर्ष पूर्ण झालं आहे, त्यांना एक आर्थिक आधार देणं, म्हणजे उतारवयात कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या योजनेसाठी पात्र कोण आहे आणि पेन्शन नेमकी किती आणि कशी मिळणार, हे गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे. यातली सगळ्यात पहिली आणि मुख्य अट म्हणजे महामंडळाकडे कमीत कमी 10 वर्ष सलग आणि सक्रिय नोंदणी असणं बंधनकारक आहे. हा या योजनेचा पाया आहे असं म्हटलं तरी चालेल. चला पात्रतेचे नियम जरा आणखी सोपे करून पाहूया. पहिलं म्हणजे कामगाराचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं असावं. दुसरं, जसं आपण आत्ताच पाहिलं, किमान 10 वर्षांची सलग नोंदणी हवीच. एक खूप चांगली गोष्ट म्हणजे जर पती पत्नी दोघेही नोंदणीकृत कामगार असतील तर दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळू शकते. आणि समजा कामगाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या जोडीदारालाही पेन्शन पुढे मिळत राहते. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे. जे कामगार भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF योजनेचे सभासद आहेत, त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे अर्ज करण्याआधी ही गोष्ट नक्की तपासून घ्या. तर मग पैसे किती मिळणार, हे सगळं अवलंबून आहे नोंदणी किती वर्षांची आहे यावर. जर सलग 10 वर्ष नोंदणी असेल तर वर्षाला 6,000 रुपये मिळतील. 15 वर्षांची नोंदणी असेल तर वर्षाला 9,000 रुपये. आणि जर 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ नोंदणी असेल तर वर्षाला तब्बल 12,000 रुपये पेन्शन मिळू शकते. बरं, मग या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? काळजी करू नका, ही प्रक्रिया खूप सोपी ठेवण्यात आली आहे. चला बघूया. ही प्रक्रिया फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा, पेन्शनसाठी जो ठरलेला अर्ज आहे तो व्यवस्थित भरायचा. दुसरा टप्पा, त्या अर्जासोबत जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती जोडायची. आणि तिसरा टप्पा, हा पूर्ण भरलेला अर्ज तुमच्या जिल्ह्यातल्या सुविधा केंद्रात जमा करायचा. बस इतकंच. आता कागदपत्र कोणती लागतील ते बघू. फार काही नाहीये, अगदी साधी कागदपत्र आहेत. पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल. आणि पेन्शनचे पैसे थेट खात्यात जमा होण्यासाठी बँक पासबुकची एक कॉपी. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या कागदपत्रांच्या कॉपीवर स्वतःची सही करायला विसरू नका. हा सगळा अर्ज भरून झाल्यावर कागदपत्र जोडून तो तुमच्या जिल्ह्यातल्या कामगार उपायुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करायचा आहे, म्हणजे जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रात. एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना म्हणजे केवळ एक सरकारी मदत नाहीये, तर आयुष्यभर केलेल्या कष्टाचा तो एक सन्मान आहे. ही आपल्या हक्काची पेन्शन आहे. आणि म्हणूनच या योजनेचं सार या एका वाक्यात दडलं आहे: तुमच्या कामाचा सन्मान, तुमच्या हक्काची पेन्शन. तर मग या योजनेमुळे बांधकाम कामगारांचं भविष्य खरंच सुरक्षित होऊ शकतं का? याचं उत्तर हो आहे. पण त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. जर आपण पात्र असाल तर या योजनेचा लाभ नक्की घ्या आणि आपलं भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करा. धन्यवाद.